तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की जी जुनी ढोलकी आहे तिला मी कलर पेंट वगैरे करून नवीन बनवायची तिला। तर यावर्षी गणपतीसाठी तिला गावी न्यायची आहे, आरतीसाठी वगैरे आमच्याकडे जास्त म्हणजे यावर्षी ढोलकी नव्हती। तर आज मी त्या ढोलकीला म्हणजे इथे प्रतीक दादांची ती ढोलकी आहे, जुनी ढोलकी होती, तर तिला रिपेअर करायची आहे आणि तिला रिपेंट करून म्हणजे नवीन कलर मारून पहिला ते कलर आहे तो फिनिश करून, कारण का ती जुनी ढोलकी आहे, खोड थोडं चांगल्या क्वालिटीचं आहे, त्याच्यामुळे त्यालाच मी नवीन बनवणार आहे त्याच ढोलकीच्या खोडाला। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की त्या ढोलकीसाठी मी किती चांगलं नवीन बनवायला किती मेहनत घेणार आहे, तर ते तुम्ही पूर्ण या व्हिडिओमध्ये बघालच। आणि आज मी त्याला पेंट करतोय, मी काल पेंट वगैरे आणलं आहे, त्याचं पॉलिश पेपरसुद्धा आणलेत घासायला। जुना आधीचा जो कलर आहे तुम्हाला दाखवतो मी, तो घासून नवीन कलर मारणार आहे त्याला। तर पप्पांना मी विचारलं आहे की कुठला कलर लावू वगैरे किंवा काय त्याच्यावरती पॉलिश पेपर कुठला मारू वगैरे, ते सगळं पप्पांकडून मी विचारून घेतलं आहे। आणि आता बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो की कसं करणार आहे, ढोलकी चांगली करायला किती मेहनत घेणार आहे, पूर्ण व्हिडिओ बघा। आणि याच्यानंतर मी तिकडे जाणार आहे, तिथे ट्युनिंग केल्यावरती पण तुम्हाला दाखवेन की कशी ट्युनिंग झाली। तर म्हणजे हे ते खोड आहे, याचे मी हे सगळे काढलेत, स्टील म्हणजे लोखंडी जे राऊंड आहेत ते काढलेत, रिंग लोखंडी रिंग, आणि हे सगळे मेटलचे स्क्रू आहेत जे या होलमध्ये पहिले लावायचे आहेत, ते रिंग लावल्यावरती ते सगळे काढले। ते पूर्ण पॉलिश पेपरने घासून त्याच्यावरती रिपेंट करणार आहे। आणि ह्या त्याच्या कडे आहेत, आणि 2-3 कडे कमी आहेत, तर ते मी तिथून घेईन आणि ह्याला पूर्ण घासावं लागेल, तरच त्याचं नवीन असं दिसेल। आणि ह्या त्या रिंग आहेत, ह्या रिंगमुळं जास्त आकर्षक वाटते। बघूया आता पेंट केल्यावर कशी दिसते ढोलकी, व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, कारण हा व्हिडिओ एका दिवसाचा नसेल किंवा एका टायमाचा नसेल, कारण याच्या पुढे ह्यालासुद्धा कलर मारायचा आहे या खोडाला। तर कुठला मारायचा ते पण मला पहिला विचार करावा लागेल। आणि खोडाला कलर मारल्यावरती हो कसं दिसतोय। मंडळी आता पूर्ण ढोलकी घासून झाली पॉलिश पेपरने, आणि काय ठिकाणी असं वरच्यावर घासलं आहे, कारण जास्त डिझाईन त्याची जाईल म्हणून मी जास्त घासत नाही बसलो। आणि हे स्क्रू जिथे आहेत काय ठिकाणी ते क्रॅक झालेत। या ढोलकीच्या खोडाला जो प्लास्टिकचा हा ब्लू हँडल आहे तो काढून तिथे पॉलिश पेपर मारायचा आहे, आणि आता ढोलकीला आपल्या ब्राऊन कलर मारायचा आहे।
तर मंडळी आता पूर्ण कलर मारून झाला आहे. कलर कधीच मारून झाला आहे 2 दिवसापूर्वीच. आणि कलर सुकवायला ठेवला होता ब्राऊन कलर. तेव्हा सेकंड लेअर मारला तेव्हा पूर्ण डार्क ब्राऊन दिसतोय. याच्या आधी जेव्हा फर्स्ट लेअर मारला होता तेव्हा ट्रान्सपरंट होता. हा सेकंड लेअर. तर मंडळी आता आपण आलो आहोत दामोदर दास गोवर्धन दास तबला मेकर्स यांच्याकडे. 2 आठवड्यापूर्वी आपली ढोलकी इथे आपण रिपेअरिंगसाठी टाकलेली आहे. आणि इथे सध्या सर्व पखवाजचं काम आणि नवीन ढोलक्यांचं काम, ढोलक्या रिपेअरिंग, पखवाज रिपेअरिंग याचं सर्व काम चालू आहे. आणि गणपतीसाठी खास करून यांची तयारी चालू आहे. आणि खूप लोक येऊन जात आहेत. त्यांच्या ढोलक्यांचं म्हणजे वाद्यांची रिपेअरिंग इथे करून घेत आहेत. याच्याच बाजूला ICT आहे, ईश्वरलाल छोटालाल तबला मेकर्स. पण विशालदादा इथे बोलला म्हणून इथे टाकलं मी ढोलकी. आणि ही आपली ढोलकी आहे, सध्या रेडी झाली आहे, पूर्ण ट्युनिंग चालू आहे. आणि आपली ट्युनिंग पण झालेली आहे ओके. यावर्षी गणपतीच्या आरत्यांसाठी 2 टाळ घ्यायचा विचार आहे. आणि 2 टाळ घेऊन आम्ही इथून जाणार आहोत आता. तर मंडळी आत्ता आम्ही ढोलकी आणलेली आहे. आणि ढोलकी आणल्यावरती थोडीशी खरेदीसुद्धा केली आहे गणपती बाप्पासाठी. जसं कंट्या वगैरे थोड्याशा खरेदी केलेल्या आहेत आणि प्रसाद घेतलेला आहे. आणि आता ढोलकी घेतल्यावरती तिथे कवरसुद्धा घेतलं आहे, गाद्यासुद्धा घेतल्या. मी आणि उमेश आता आम्ही गेलो होतो. आणि तुम्ही सुरुवातीपासून व्हिडिओमध्ये जर बघितलं असाल तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माझी मेहनत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि खुश खबर म्हणजे आपल्या चॅनलचे पूर्ण 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. आणि त्यामुळे तुमच्या सर्वांचे धन्यवाद. आणि आत्ता मी जेव्हा ढोलकी आणायला गेलो होतो, विशाल दादाच येणार होता. विशाल सुतार म्हणजे जो आपल्या कोकणातल्या शक्तिपुरामध्ये जो फेमस ढोलकी वादक आहे आपल्या खेडमधला, तर तोच येणार होता. पण मी बोलतो त्याला जर काम असल्यामुळे तो येऊ शकला नाही. आणि तिथे गेल्यावरती मला दरवेश पाटील, तुम्ही जर त्याचे व्हिडिओ वगैरे बघितला असेल इंस्टाग्रामवरती वगैरे, तर तो सुद्धा खूप सुंदर म्हणजे एक नंबर त्याचं हे असतं ढोलकी वादन. आणि त्याचे बीट्स असतात मोस्टली. ते व्हिडिओमध्ये बघितलं तर बीट्स, ढोलक बीट्स आणि ढोलकीचे बीट्स वगैरे त्याच्यावरती तो म्युझिक वगैरे कंपोज करतो. तर तो भेटला होता. तर त्याला मी ओळखली होती पहिल्यांदा, पण त्याच्याशी बोलून ओळख झाली. आणि त्यांनीच बघितलं असा व्हिडिओमध्ये तर त्यांनीच ट्युनिंग चेक केली. तर त्याला सांगितलं होतं की दादा ट्युनिंग तुझ्या पद्धतीने चेक करून मला सांग. आणि तिकडून मला विशालदारांनी सांगितलं होतं की असे या स्वरामध्ये सेट करून घे म्हणून. तर मी ते सेट करून घेतलं होतं. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. आता आमची हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. माझ्या ढोलकीसाठी केलेली मी मेहनत, कलर वगैरे केले, एवढी मेहनत केले. त्याच्यामध्ये काय किती खर्च आला ते मी तुम्हाला सांगत नाही. 2 पानं टाकली, 2 शाईपुडीची 2 कवर टाकले आणि कवर घेतला. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.